समाजावर 2 सप्टेंबरचा जो जी.आर. आहे जो असंविधानिक आहे आणि त्यामुळे तो जी.आर. रद्द केला पाहिजे ही सर्वांची उपस्थित जवळपास आमचे माझ्याबरोबर असलेले 50 प्रतिनिधी होते आणि या 50 प्रतिनिधींनी एकमुखाने ही मागणी केली, परंतु सरकारने त्या संदर्भात स्पष्ट भूमिका घेतली नाही आणि केवळ त्यामध्ये आम्हाला समजवण्याचा प्रयत्न झाला, पण अनेक तज्ज्ञ लोक त्या ठिकाणी होते की यामुळे काय नुकसान होणार आहे ओबीसीचं आणि हे प्रचंड नुकसान होणार आहे. सरसकट मराठा समाज आता ओबीसीमध्ये घुसतो आहे. सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं होतं की आणि मराठा हा वेगळा आहे आणि कुणबी वेगळा आहे, तरी पण कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीकरण करण्याचं काम जोरात सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. सरकार जर झालं तर ओबीसी जो मूळ ओबीसी आहे हा 374 जातीमध्ये विभागलेला जो ओबीसी प्रवर्ग आहे याचं फार मोठं नुकसान होईल. हा कुठेही दिसणार नाही. हा ना शैक्षणिकमध्ये दिसेल, ना राजकीयमध्ये दिसेल, ना नोकऱ्यामध्ये दिसेल. हा उद्ध्वस्त झालेला दिसेल, बर्बाद झाले, दबावापोटी झालेला आहे. मग एखादा समाज दबाव टाकतो, मोठा समाज, विस्थापित समाज, आपला प्रस्थापित समाज, ज्यांच्याकडे सर्व काही आहे, सर्व आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, धन आहे, ऐश्वर्य आहे आणि ठीक आहे ना, गरीब काही त्यातले असतीलही, आम्ही आहेतही, त्यासाठी ईडब्ल्यूएसची व्यवस्था आहे. नाही, ओबीसी मधूनच द्या. एक सुद्धा माणूस ग्रामपंचायतमध्ये दिसणार नाही मराठवाड्यामध्ये. हे बघा, 10 ऑक्टोबरला हा मोर्चा आहे. हा मोर्चा लोकांमध्ये खूप राग आणि संताप, चीड या जी.आर.मुळे आणि त्यामुळं या मोर्चाच्या नंतर सरकारकडून जर काही भूमिका सकारात्मक आली नाही तर पुढचे सगळे आम्ही मंडळी बसून सकल ओबीसी महामोर्चाचे त्यावर निर्णय घेऊ. त्यामुळे हे मोठ्या प्रमाणामध्ये आता जर सांगा 38,000 पूर्वी होते, त्या 38,000 कुठे दिसतील 1,17,000 उठल्यावर? म्हणजे संपला की विषय. बाकीच्यांनी जगायचं की नाही? जरांगे पाटलांना सांगून टाका 374 जातीच्या लोकांना तुझ्या ताकदीच्या भरोशावर टाक म्हणा सगळ्यांना. आता 12 लोकांनी केलेत ओबीसीच्या. ती जी दादागिरी, ती जे काही सत्ता आणि जनतेच्या मराठा समाजाच्या ताकदीच्या भरोशावर समाज मोठा म्हणून जर आम्हाला धमकवत असेल तर घाल म्हणा, घे बंदुका, ताकद आहे ना, तलवारी घ्या आमच्या, म्हणजे समाधान होईल त्याला.